तर नमस्कार. डोंगरवाडीला आलेलो मारुतीला. इथला आपला मारुती तर झालाय, पण शिराळ्यातला अजून वीर मारुती राहिलाय. तिकडं पण जायचं आहे. पावसानं निभा रस्त्यात चालू केलं या. इथे एक बारका बिल्डर बसला होता. त्याला म्हणलं तोपर्यंत तुझी बॉडी तर दाखव. बिल्डरांची बॉडी बघून तर पाऊस पण थांबला. म्हटलं आता आपण सुटूया, नाहीतर परत पावसानं चालू केलं की परत काय थांबायचं नाव देणार नाही. वीर मारुतीच्या देवापाशी आल्यावर ब्लड बँकेचा कॅम्प बसला होता. यात आपल्या गावातला पण एक कार्यकर्ता होता. आता वाटतंय आपल्याला पण ब्लड डोनेट करायला लागतंय. पहिल्यांदा तर मारुती रायाचं दर्शन घेऊया. बाकीचं काय असेल ते पुढचं पुढं बघू. ह्यांनी पण रागात आपलं ओढायला चालूच केलं. आमच्या मदरला कळलं नाही ह्यांना रागात दिलंय म्हणून. तर जीव गेल माझा. म्हणाला आम्ही तुझं रागात वाढवतो आणि तू वाटत फिर. आता देवाच्या दारात आहे म्हणल्यावर चांगल्यासाठीच असेल, आणि रक्तदान केलेलं ही चांगलंच असतंय. इथं अभंग पण चालू होता. आपण तर काय पहिल्यांदाच दिलं होतं, त्यामुळे टोळ लागलं फिरायला. त्यासनी म्हटलं बास करा, नाहीतर अंगात एक थेंब सकट रागात राहायचं नाही. ब्लड डोनेट केल्यावर ही बॅग मिळाली. बॅग तर जोरात आहे, त्यात काय विजयच नाही. आपण तर काय आता वाटाराशिवाय दुसरीकडे कुठं थांबत नसतो. या सुईमुळे लागलाय हात दुखायला. नको नकोच झालं या. एकदाशी अर्ध्या एका तासात पोहोचलो काशीगावात. काशीगावात एक सिमेंटचा ट्रक पलटी झालाय. हायवेची कामं चालू असल्यामुळे लय ऍक्सिडेंट व्हायला लागली ती. तुम्ही पण भावानं व्यवस्थित बघूनच गाडीत चालवत जावा, बाकी काय नाही. वाटारात येता येता तर पाक अंधार भुडकच पडला या. डोंगरवाडीला जायचं म्हणजे लय वेळ लागतो या. तुम्ही कधी डोंगरवाडीला गेलाय का? कमेंट करून लवकर सांगा आणि फॉलो पण करून घ्या.